नांदुरघाट येथे जिल्हा परिषद शाळेत बंद पडलेला 5वीचा वर्ग पुन्हा सुरू करण्यासाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। केज तालुक्यातील नांदुरघाट या ठिकाणी हे आज शनिवार दिनांक 27/7/2024 पासून जिल्हा परिषद शाळा नांदुरघाट या ठिकाणी सकाळी 11:30 वाजल्यापासून हे आमरण उपोषण सुरू केले आहे। याचे नेतृत्व अमोल जाधव शालेय शिक्षण समिती अध्यक्ष यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी हे उपोषण सुरू केले आहे। 7वी पर्यंत ही कित्येक वर्षापासून होती, परंतु काही कारणास्तव किंवा काही चुकीच्या पायंड्यामुळे 5वीचा वर्ग बंद पडला होता 15 ते 16 वर्षापासून। आणि आता सर्व शालेय शिक्षण समिती असेल, सर्व गावकरी असतील आणि सगळ्याच्या इच्छेनुसार आणि सर्व मिळून पालक यांच्या इच्छेनुसार 5वीचा वर्ग चालू करण्याचा मानस होता। आणि त्याची पूर्वकल्पना म्हणजे त्यांना आम्ही 3 मार्चला ह्याचं पत्र दिलं होतं। ग्रामसभेचा ठराव, शालेय शिक्षण समितीचा ठराव हे सर्व 3 मार्चला दिलेलं होतं की आमचा 5वीचा वर्ग चालू करण्यात यावा। मग त्या हिशोबाने या ठिकाणी 5वीचे TC काढण्यासाठी 20-20, 25-25, 50-50 हजार देऊन काढले बी, परंतु जे सुज्ञ पालक आहेत त्यांना विद्यार्थी शिकवायचा आहे जिल्हा परिषदमध्ये, असे जवळपास 24 ते 25 पालकांनी याच ठिकाणी त्यांचे पाल्ले ठेवलेले आहेत आणि हुशार आहेत। दुसरी गोष्ट, आम्ही जूनला चालू केले। जूनला शाळा सुरू झाल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांना माहिती असतानाही जून आणि जुलै 2 महिने झालं 5वीचा वर्ग सुरळीत चालू झाला, परंतु UDISला 5वीच्या विद्यार्थ्याची नोंद येईना। त्यामुळे 2 दिवसापूर्वी आम्हाला पत्र आलं की तुम्ही 5वीचा वर्ग बंद करा। मग यानंतर आम्ही परवाच्या दिवशी म्हणजे 24 तारखेला आम्ही CO आणि शिक्षण अधिकारी यांच्या दालनात आम्ही 5वीचा वर्ग भरला। पालक, आम्ही सर्व शालेय समिती, गावकरी त्या ठिकाणी गेलो, वर्ग भरला। दिवसभर आम्हाला त्यांनी बसवलं, परंतु आम्हाला त्या ठिकाणी देखील पोलीस प्रशासन बोलून जवळपास 9 ते 10 पोलीस कर्मचारी बोलून आम्हाला उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु आमची रास्त मागणी होती। त्यामुळे पोलीस प्रशासनाला बी ते पटलं। त्यानंतर आम्हाला 7 वाजता त्यांनी हे लेखी स्वरूपात पत्र दिलेलं होतं। त्या पत्रामध्ये नेमकं काय त्यांनी सांगितलं? त्यांनी सांगितलं होतं की 2 दिवसाच्या आत म्हणजे आम्ही तुम्हाला ह्याचा प्रस्ताव तयार करू, वरची मागणी काय असेल तेही करू आणि तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू, असं आम्हाला सांगितलं होतं। आणि त्या विद्यार्थ्याचं नुकसान करणार नाहीत असं सांगितलेलं होतं। नंतर आम्हाला काल शुक्रवारी वाटलं होतं की आम्हाला त्यांचं पत्र येईल आणि तुमचा वर्ग चालू ठेवावा म्हणून, परंतु शाळेच्या मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांनी बीडला बोलावलं आणि त्यांना तोंडी स्वरूपात सांगितलं की 5वीचे जे लेकरं शाळेत येत आहेत त्यांना शाळेत येऊ देऊ नका। मग ह्या अधिकाऱ्यांच्या बापाची शाळा आहे काही लंडन, अमेरिका, कुठं बाहेर देशात एका ठिकाणी एका विद्यार्थ्यासाठी रेल्वे चलती आणि ही तर पालक आणि विद्यार्थी म्हणते जिल्हा परिषदमध्येच शिकायचं। बरं 2 महिन्यानंतर आणखी कुठं जाणार आहेत? हे विद्यार्थी जे आहेत यांचं नुकसान करायचं आहे का यांना?